एव्हरीवन, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सगळेजण? एकदम मस्त ना. सुरुवात झालेली आहे आणि सकाळची सुरुवात आपली तुम्हाला माहिती आहे, पटापटा घराची सगळी कामं आवरावी लागतात. तर चला पहिला आपली सकाळची सुरुवात होते चहाने. तर आता आपण ते पहिला चहा बनवून घेऊया आणि आंघोळ झालेली आहे, पटापट देवाची पूजा करून घेऊया. तिथे चहा ठेवते मी. एका साईडला चहा ठेवली की दुसऱ्या साईडला माझी पूजा सुद्धा होते चहा होईपर्यंत. कारण सकाळची सुरुवात ही चहानेच होते आमची. जोपर्यंत चहा नाही पित ना तोपर्यंत घरात म्हणजे काम करण्यासाठी फ्रेश वाटत नाही आपल्याला. त्यामुळे सकाळचा आपला हा डोस घेतलाच पाहिजे आपण सगळ्यांनी. मस्तपैकी आता चहा बनवूया आपण. एका साईडला पूजा करून घेऊया. दक्षू झोपलेला आहे. 2-3 दिवसापासून व्लॉग नाही येते कारण दक्षूची तब्येत खूप खराब होती मध्ये. व्हायरल तापाची साथ आहे, त्यामुळे मग दक्षूची तब्येत जरा खराब होती. तर आता डॉक्टरकडे जाऊन औषधं घेऊन आलेलो आहे आणि आता त्याला थोडं बरं वाटतंय. तर आता आपण डेली व्लॉगसाठी सुरुवात करू शकतो. आणि त्याच्यामध्ये तनूची परीक्षा सुद्धा चालू आहे. आता तिचे फक्त 2 पेपर चालू आहे. 2 पेपर नंतर मग तिला सुट्ट्या पडणार आहेत. सो आजचा पेपर आहे SSTचा. गॅस कमी करूया. तर तिची पण तयारी करायची आहे आणि बाकी सगळी घरातली कामं पण आवरायची. तर चला पटकन आपण देवाची पूजा करून घेऊया. सो माझी पूजा झालेली आहे. चला आता आपण चहाकडे वळूया. चहा झाली की नाही बघूया आपली. चहा बनते आपली. तनू गेली आंघोळीला, तोपर्यंत आपली चहा बनते. तोपर्यंत जे कपडे काढून ठेवूया, कारण कसं घाई गडबड होते. पटापट आले की तिचे सगळं सामान रेडी करून ठेवावं लागतं आम्हाला. जे कपडे काढून ठेवते स्कूलचे. तनिषा स्कूलला जाईल कारण आज पेपर आहे तिचा. तिच्या शाळेमध्ये एक पेपर असले की 2-3 दिवस सुट्टी. म्हणजे तिचं पेपरचं रुटीन असं आहे की एक पेपर झालं की 2-3 दिवस त्यांना सुट्ट्या असतात. तर अशा आता 2 पेपर त्यांची बाकी राहिलेले आहेत. आजचा पेपर झाला की 2 पेपरच बाकी आहेत मग. आणि मला वाटतं पुढच्या मंगळवारपर्यंत त्यांचा पेपर एक्झाम खतम होणार आहे आणि मग त्यांना सुट्ट्या चालू होणार आहेत. तर मार्च महिना पूर्ण सुट्टी आहे. धमाल करणार आहे ती. आणि पुन्हा म्हणजे एप्रिलमध्ये शाळा चालू होणार आहे. आता 4th स्टँडर्डला आहे, मग आता ते 5th स्टँडर्डला जाईल. आणि मग 5th स्टँडर्डचं तिचं रिव्हिजन आहे ते एप्रिलपासून चालू होईल शाळेमध्ये. सो आता मुलांची परीक्षा झाल्याच्या नंतर घरात अजून कसबट होणारच आहे आणि काम एक्स्ट्रा वाढणार आहे आपलं. कारण मुलं शाळेत जातात तोपर्यंत आपल्याला काय वाटत नाही, पण जेव्हा मुलं घरात असतात तेव्हा काम डबल होतं. तर तनू गेली शाळेत की मग मला माझी घरची कामं करायची आहेत. तिला घरातलं सगळं आवरून घेते. तनूला स्कूलला सोडते आणि त्याच्यानंतर कारण आज तिला टिफिन न्यायचं नाही आहे. लवकर सुद्धा आली शाळा. तिला फक्त मी टिफिनमध्ये सुकं खाऊच देणार आहे. तर ती सुकं खाऊ म्हणजे त्याचं लवकर सुद्धा, त्यामुळे त्याची काही एवढी मोठी रिसेस होणार नाही आहे. हार्डली 5 मिनटं त्यांना देतात. त्याच्यामध्ये मी तिला बिस्किटं वगैरे असं काहीतरी देते तिला खायला सुकं खाऊ. तर ती खाईल आणि मग संध्याकाळी आल्यावरती एकदम जेवते. तर आता दुपारच्या जेवणाची पण तयारी करायची आहे. तिला पहिला स्कूलला गेली की त्याच्यानंतर मी फ्री आहे. तर त्याच्यामध्ये तर तक्षू उठला तर त्याचा नाश्ता पाणी करून मग मी जेवणाच्या
लागणार आहे, कारण बाकीचं सगळं घरातलं काम बाकी आहे, ते हळूहळू करायचंच आहे. चला बाकीची कामं करून घेते फटाफट, मग आपण जेवण बनवायला घेऊया नंतर, तनू गेल्याच्या नंतर. सो तनूची तयारी झालेली आहे आणि आता तनू नाश्ता करत आहे, कारण तिला स्कूलला जायचं आहे. सो तनू गेलेली आहे स्कूलमध्ये आणि मी माझ्या घरातल्या कामासाठी लागलेली आहे. नाश्त्याची खूप भांडी पडली होती, ती घासून घेतली आणि सुकी भांडी रात्रीची आहेत ती लावून घेते मी मांडणीमध्ये, कारण कसं रात्रीची भांडी धुतली होती, त्या टब पूर्ण भरला होता, त्यामुळे ती पहिला एका जागेवरती लावून घेते धुतलेली भांडी आणि त्यानंतर मग जी नाश्त्याची भांडी आहे ती घासून घेते. आणि जेवणाचं पण एका साईडला चालू आहे माझं. मी डाळ शिजवायला ठेवलेली आहे एका साईडला भात लावलेला आहे, त्यामुळे एक साईडला माझं जेवणसुद्धा होतं आहे आणि एका साईडला माझं भांडी घासूनसुद्धा होते. ही भांडी आहेत माझी सकाळची नाश्त्याची आणि जेवण बनवताना लागलेली भांडी. तर ही सगळी भांडी मी घासून घेते आणि माझी बेसिंग आहे ती खाली करून घेते, कारण खूप भांड्यांचा राडा साठला होता, तो पहिला खाली करून घेते, भांडी धुवून घेते, जेणेकरून बेसिंग माझी खाली होऊन जाईल. आता सगळी भांडी धुवून झाल्याच्या नंतर एका साईडला माझं जेवण पण शिजते. इथं डाळ झाली आहे मस्त माझी शिजून. आणि आज मी दुपारच्या जेवणासाठी गोडी डाळ, गवारची भाजी असा बेत केलेला आहे. भात झालेला आहे, चपात्यासुद्धा मी सकाळीच केलेल्या आहेत. तर भाजी पण झालेली आहे माझी ऑलमोस्ट. सगळं जेवण रेडी झालेलं आहे. फक्त आता माझं लादी पुसणं आणि एका साईडला मशीन लावणं हे काम राहिलेलं आहे. किचनचा ओटा साफ करून घेते, कारण जेवण सगळं बनवून झालेलं आहे, त्यामुळे ओटा खूप खराब झाला होता जेवण बनवताना, त्यामुळे गॅस वगैरे सगळं पुसून घेतलेलं आहे. आता माझं किचन मस्त चकाकतोय, कारण मगाशी खूप घाण झालं होतं, तर आता साफ क्लीन करून घेतलेलं आहे आणि भांडी सगळी घासून झालेली आहेत. बेसिंग पण माझी क्लीन झालेली आहे. तर असं किचन माझं डेली मी साफ करते, दुपारचं जेवण झाल्याच्या नंतरसुद्धा आणि रात्रीचं जेवण झाल्याच्या नंतरसुद्धा. जेव्हा पण किचनचं काम आपलं पूर्ण होतं ना, तेव्हा किचन हा नेहमी साफ ठेवावा. तर माझं डेलीच असतं. आता माझं सगळं काम झालेलं आहे आणि आता मी ते माझा जग भरून घेते. हा जग आमच्या डायनिंगवरती असतो. जेव्हा पण घरात कोण पाहुणे आले की समोर डायनिंगवरती एक जग आणि ग्लास भरलेला असतो, जेणेकरून कोणीही घरात पाहुणे आले की आपण पटकन पहिला त्याला पाणी देऊ शकतो. तर आता माझं साफसफाई आणि जेवणाचं काम झालेलं आहे. आता फक्त माझं राहिलेलं आहे लादी क्लिनिंगचं काम. तक्षू तिकडे झोपलेलं आहे नुकतंच, तर आता थोडंसं बरं वाटते आणि किचन पण क्लीन झालेलं आहे. आता मी फक्त लादी पुसायचं काम माझं राहिलेलं आहे, ते पुसून घेते, जेणेकरून माझं सगळं काम कंप्लीट होईल. आणि मशीनसुद्धा मी बघितली, पण कपडे आज कमी होते, त्यामुळे मशीन मी लावली नाही आहे आणि उद्याच मशीन लावणार आहे. कारण कसं तनूला उद्या सुट्टी आहे ना, मग उद्या तिचे कपडे पण पडतील शाळेचे, तर मग एकदमच मशीन लावल्या जाईल. तर फरशी पुसून झाल्याच्या नंतर माझं सगळं काम संपतं आहे, त्याच्यानंतर मग आम्ही जेवून घेऊ. तर आता सगळं फटाफट फरशी पुसून घेते. तर फरशी पुसून झालेली आहे माझी आणि सगळं घर पण माझं क्लीन झालेलं आहे. आणि दुपारचे बाबा पण आलेले आहेत घरी बाबूला बघण्यासाठी, आणि बाबांनी मस्तपैकी थंड छास आणलेला आहे घरी. दुपारच्या भर उन्हातून ते आलेले आहेत आणि थंड छास प्यायची इच्छा झालेली आहे त्यांची, तर आम्ही आता छास पिणार आहे. दोन्ही ग्लासात मी छास भरून घेते आणि हे छास आता आम्ही दोघं जण पिणार आहोत. आणि बाबा दुपारचे जेवत नाही, फक्त ते थंडच काही ना काहीतरी पित असतात. तर अशा रीतीने माझी दुपारची सगळी कामं झालेली आहेत. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.